नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, या मेडिसिनचे युजेस, डोसेस, बेनिफिट्स, या टॅबलेट तुम्हाला कशा यूज करायचे आहेत, या टॅबलेट घेताना तुम्हाला कोणती खबरदारी काळजी घ्यायची आहे याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज आपण बोलत आहोत झिरोडॉल स्पास टॅबलेट बद्दल। याच्यामध्ये तुम्हाला 2 कंटेंट कॉम्बिनेशन मिळून जातात। याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफॅनॅक मिळते 100 mg मध्ये आणि दुसरं तुम्हाला ड्रोट्रा वेरिएंट मिळते, हे तुम्हाला 80 mg मध्ये या टॅबलेटमध्ये मिळून जात असते। तर दोन्हीही कंटेंट डॉक्टर्स तुमच्या पोटदुखीच्या विलाजावर यूज करत असतात। कोणत्याही प्रकारचं पोटदुखी तुम्हाला होत असेल, खूप जास्त पोटदुखी असेल, खूप दुखणं असेल तुम्हाला, तर तुमच्या पोटदुखीवर तुरंत आराम देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। लेडीजमध्ये ज्या पण पोटदुखी होतात, पिरियडच्या वेळेस, ज्या पण मासिक धर्माच्या वेळेस पोटदुखी पाहिल्या जातात, तर सर्वांवर खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि पटकन आराम द्यायचं काम करते। लेडीजमध्ये होणारे जे पण मासिक धर्माच्या वेळी पोटदुखी, हातपाय वगैरे दुखणं, अंग दुखणे, डोके दुखणे, सर्व प्रकारच्या दुखण्यावर एकच काम करणारी टॅबलेट आहे। खूप जास्त युजफुल टॅबलेट आहे। नॉर्मली जरी तुम्ही काही खाल्लं गेलं तुमच्याच्यानी तरी पोट दुखत असेल किंवा पोटामध्ये जास्त तुमच्या आकडंजे म्हणतो आपण ते येत असेल किंवा मग तुम्हाला खूप जास्त पातळ जुलाब होत असतील, जुलाबामुळे सुद्धा पोट खूप जास्त दुखतं, तर प्रकार कोणताही असो पोटदुखीचा तुरंत आराम देते। 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आराम भेटतो। तर ही टॅबलेट खूप जास्त तुमच्यासाठी युजफुल होणार आहे। ही टॅबलेट घेताना प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेचे आहे। बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज करायचा नाहीये। पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होते, तर मुलांमध्ये सुद्धा याचा यूज करायचा नाहीये। जर तुम्ही बीपीचे वगैरे पेशंट असाल, जर तुम्हाला ब्लड प्रेशर वगैरे असेल, तर याने ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो। त्यासाठी डॉक्टरला बिन विचारता बीपीचे पेशंट अजिबातच या टॅबलेटचा वापर करणार नाही। किडनी लिव्हरचे जे पण पेशंट असतील ते सुद्धा बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा वापर अजिबात करणार नाही। याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफॅनॅक मिळते। ॲसिक्लोफॅनॅक जे आहे अँटी एनर्जेटिक कंटेंट आहे, हे तुमच्या दुखण्यावर डायरेक्टली काम करतो आणि तुम्हाला आराम देत असतं। ड्रोट्रा वेरिएंट जे आहे ते एक अँटी स्पॅडमॅटिक औषध आहे, जे तुमच्या पोटाचे जे आकुंचन आहे, जे ओढताण होते पोटामध्ये, अशा प्रकारचे ओढताण कमी करण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला तुरंत आराम देण्याचं काम करत असतो। ही टॅबलेट घेताना तुम्हाला चक्कर वगैरे येऊ शकते, तर बाहेर तुम्ही कुठे चाललात किंवा ड्रायव्हिंगच्या वेळेस ही टॅबलेट घेणं तुमच्यासाठी खूप जास्त हानिकारक ठरू शकते। ही टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला तोंडात सुकेपणा वगैरे आढळू शकतो, तर पाण्याचं इंटेक थोडंसं जास्त ठेवायचं आहे। बॉडीला डिहायड्रेट होऊ द्यायचं नाहीये। आता फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्हाला जे कॉमन साईड इफेक्ट आहे ते मळमळ वगैरे होऊ शकते, थोडंसं डोकेदुखी वगैरे असू शकते। बाकी याच्यामध्ये काहीही साईड इफेक्ट दिसून येणार नाहीयेत आणि कोणत्याही प्रकारे डबल डोस करायचा नाही। आता जर तुम्ही दिवसातून 2 टॅबलेट जर घेत असाल, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक टॅबलेटच्या मध्ये 6 ते 7 तासाचं अंतर ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। आज आपण इक्का कंपनीबद्दल बोलत आहोत। खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात। कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुमच्यासाठी एकसारखं काम देत असतं। फक्त कंपनी चेंज झाली की प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळून येत असतो। तर आज आपण इक्काबद्दल बोलून घेऊया। इक्काच्या 10 टॅबलेटची 1 स्ट्रीप आहे। 1 स्ट्रीपची किंमत तुम्हाला 144 रुपये 70 पैसे इतकी येत आहे। अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। जर सेम कंपनीची सेम टॅबलेट तुम्ही घ्यायला गेला की तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे। वेगळ्या कंपनीचा सेम कंटेंट तुम्हाला काम एकसारखं देणार आहे, पण प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळून येणार आहे। प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात। तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला चांगली वाटत असेल, युजफुल वाटत असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या टॅबलेट घेताना लक्षात ठेवा की थोडं काहीतरी खाऊन घेतल्यानंतरच या टॅबलेट घ्यायची आहे तुम्हाला। बिना खाल्ले जर तुम्ही या टॅबलेट घेतल्या की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे दिसून येऊ शकतात, तर तुम्ही प्रयत्न करायचा आहे की थोडं काहीतरी खाऊनच या टॅबलेटचा यूज तुम्ही करायचा आहे। आराम पण पटकन मिळला जातो। तर आजची व्हिडिओ आवडली तर सपोर्ट जरूर करा। थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।